दीप पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। दीप पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत फक्त शिपाई पदांसाठी 289 जागांसाठी या ठिकाणी भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। एक लक्षात ठेवा, 12वी पास यामध्ये शिक्षण यामध्ये मागितलं आहे। महिला उमेदवार पुरुष उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। 10 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। दीप पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाईची ही भरती एक लक्षात ठेवा। तर चांगली शाही ड्यूटी एक लक्षात ठेवा। दीप पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत ही भरती या ठिकाणी निघाली, फॉर्म भरणे या ठिकाणी चालूच आहे। तर या भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय, फी काय आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे आणि या भरतीची जाहिरात पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता। 10 ऑगस्ट हे 10 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर दीप पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळून शिपाईचे जे काम राहते तर बँकेमधले जे काही कार्यालय इल्लीन जे काम आहे तर ते या ठिकाणी करावं लागते। एक लक्षात ठेवा, जे काही या ठिकाणी बँकेच्या अंदरचे जे काही या ठिकाणी कामं असते तर बघा, जे काही वरिष्ठांना वेळोवेळी सांगून दिलेले ते कामं त्यांना करावं लागते। त्याचबरोबर त्यांना या शाखेतील त्या शाखेमध्ये सुद्धा आपल्याला कॅशच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी जावं लागते। लक्षात ठेवा, अशा प्रकारे ड्युटी राहते आणि खाकीवरती सुद्धा एक लक्षात ठेवा आणि पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना भेटणार आहे। सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीची जाहिरात पण दाखवणार आहे, काम कोणतं असते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, निवड कशा होणार आहे याबद्दल पण आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून ती पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। एक लक्षात ठेवा, तर यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास आहे। 289 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे पुणे जिल्ह्यामध्येच आपल्याला नोकरी करावं लागणार आहे। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आला आहे। कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTB ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी असाल 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर 1650 रुपये यामध्ये फी एक लक्षात ठेवा आणि 10 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आहे। तर आता यामध्ये जे विद्यार्थी मिळून आपलं जर यामध्ये निवड झालं तर आपल्याला पगार जो भेटणार हा 30 ते 40 हजार रुपये भेटणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे तर बघा, दप्तर व कागदपत्रे पोहोचवणे, बँकेतल्या एका विभागातून दुसऱ्या विभागात किंवा अधिकाऱ्यांकडे फाईल्स कागदपत्रे आणि डाक पोहोचवणे हे काम असणार आहे। त्याचबरोबर कार्यालय स्वच्छता व व्यवस्थापन, बँकेचे मुख्य किंवा शाखा कार्यालय उघडणे, साफसफाईच्या कामात लक्ष घालणे, टेबल खुर्च्या व्यवस्थित ठेवणे, त्याचबरोबर बँकिंग सहाय्यक, ग्राहकांना फॉर्म भरण्यास मदत करणे, कागदपत्रांची अदलाबदल करणे, बँकिंग कामात कर्मचाऱ्यांना लहान मोठे मदत करणे आणि ऑफिसची इतर कामे बघा, वरिष्ठांच्या आदेशानुसार बँकेच्या अन्य आव्हानात्मक व दैनंदिन कामे पार पाडणे आणि ड्युटीचे जे स्वरूप आहे हे सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत ही ड्युटीचे स्वरूप असणार आहे। तर ड्युटी आपल्याला 10 ते 6 वाजेपर्यंत या ठिकाणी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मिळून शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलं आहे तर आपण या ठिकाणी 12वी पास यामध्ये महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा। तर एवढं काही यामध्ये पात्रता ठेवण्यात आलेलं आहे। तर कोणत्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर यामध्ये जे विद्यार्थी मिळून 12वी पास आपण या ठिकाणी पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्यांना आपला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे शिक्षण 12वी पास यामध्ये किंवा समतुल्य डिप्लोमा हे काही शैक्षणिक पात्रता। आणि दुसरी गोष्ट, उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासून रहिवासी असला पाहिजे तरच आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। वयमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत 1 ऑगस्ट 2026 रोजी आपला वय मोजलं आहे, गणलं जाणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, सिलेक्शन आपलं कशा प्रकारे होणार आहे। तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपला पेपर असणार आहे 70 मार्काचा आपला पेपर असणार आहे आणि त्याचबरोबर 30 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, यामध्ये मुलाखत असणार आहे। याच्या बेसवर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि सिलेक्शन झालं तर 30-40 हजार रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। यामध्ये सिलेबस काय तर बघा, यामध्ये जे विद्यार्थी मिळून आपल्याला परीक्षेला 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पेपर हा ऑफलाईन असणार आहे। OMR पद्धतीने आपला हा पेपर असणार आहे। OMR शिफ्टवर आपला ह्या ठिकाणी पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा।
प्रश्नपत्रिका जे स्वरूप आहे बहुपर्याय स्वरूपाचे असणार आहे. OMR शीटवर आपला पेपर असणार आहे. तर बघा पेपरला 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर बघा शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती याच्यावर 20 प्रश्न परीक्षेला येणार आहे. आणि त्याचबरोबर बँकिंग व सहकारचे 15 प्रश्न परीक्षेला येणार आहे. सामान्य ज्ञान व चालू घडामोडीचे 15 प्रश्न परीक्षेला येणार आहे. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे 10 प्रश्न परीक्षेला येणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 70 मार्काचा पेपर असणार आहे. जे पण विद्यार्थी पेपर पास झाले तर त्यांच्यासाठी मुलाखत राहणार आहे. एक लक्षात ठेवा, मुलाखत आपली 30 मार्कासाठी होणार आहे. तर अशा प्रकारे आपलं मेरिट लागणार आहे. तर या भरतीची शॉर्टली जाहिरात दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघू शकता विद्यार्थी मिळवणं, हे संपूर्ण जाहिरात आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे. तर बघा जाहिरात शिपाई पदाची सरळ सेवा भरती या ठिकाणी सुरू आहे 2026. तर बघा 4 ऑगस्ट 2026 पासून फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि 10 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ऑफलाईन परीक्षा दिनांक बघा, पेपर जो आपला असणारा हा ऑफलाईन होणार आहे. ऑफलाईन ही भरती या ठिकाणी असणार आहे. वयोमर्यादा बघा 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि 289 जागा आहे. त्याचबरोबर बघा शैक्षणिक पात्रता काय, उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 12वी असं उत्तीर्ण असावा किंवा 12वी समकक्ष पदविका उत्तीर्ण असावा. तर बघा 12वी पास जर असेल तर आपल्याला भरता येते यामध्ये. आणि त्याचबरोबर उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासून रहिवासी असला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे बघा, या ठिकाणी 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. आणि त्याचबरोबर कॅटेगरी वाईज या ठिकाणी जे यामध्ये जे वयोमर्यादामध्ये सूट आहे बघा, 43 वर्षापर्यंत आपल्याला भरता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याबाबत सक्षम. ठीक आहे. तर अशा प्रकारे पगार वगैरे. त्याचबरोबर बघा कालावधी व पगार, निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांना 6 महिन्याच्या तात्पुरत्या परिवीक्षाधीन प्रोबेशनरी कालावधीसाठी बँकेच्या सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परिवीक्षाधीन कालावधीमध्ये 12,000 रुपये फक्त. ठीक आहे. तर दरमहा एकवट पगार देण्यात येईल. सदर उमेदवारास नेमणूक बाबत बँकेच्या कर्मचारी स्थायी आदेशातील व कर्मचारी सेवा नियमावलीतील प्रचलित नियम, अटी व शर्ती लागू राहतील. ठीक आहे. तर यामध्ये आपलं जे निवड होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे बघा. 70 मार्काचा पेपर असणार आहे. शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती 20 प्रश्न, बँकिंग व सहकारचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 15 प्रश्न आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था 10 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 10 प्रश्न. टोटल 70 मार्काचा पेपर असणार आहे आणि 30 मार्कासाठी आपली मुलाखत होणार आहे बघा. या ठिकाणी मुलाखत दिली आहे, 30 मार्कासाठी मुलाखत आहे. 70 मार्काचा पेपर, 30 मार्काची मुलाखत. अशा प्रकारे आपलं निवड होणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहत आहे. पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीबद्दल आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.